काल त्या बीडच्या रॅलीमध्ये पण मुंडे कुटुंब जोरदार तुमच्यावर तुटून पडलेलं होतं. तुम्ही आमच्या ताटातलं खाताय अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला त्यांनी. खूप मोठ्या प्रमाणावर हे होतं की आमच्या ताटातलं काढून घेऊ नका, आमच्या ताटातलं खाऊ नका. तर तुम्ही मुंडेंवर तुम्ही पण जोरदार टीका केली. काय मुंडेंचं राजकारण कुठे जाते? पांग फेडले ना मराठ्यांचे त्यांनी. 30-40 वर्षात बरबटलेले होते पुरे. मराठ्याने त्यांना उंचीवर नेलं, राज्यात देशात केंद्राच्या उंचीवर नेलं. त्याचे उपकार त्यांचे वंशज फेडायला लागले ना आता. त्यांचे झेले धरणारे झेले, ज्याला झेले त्यात मागं उपकार फेडालेत मराठ्यांचा. बरं झालं ना मराठे आणखीन वेळ हातातून गेले नाही तरच सावध झाले. दुसऱ्याच्या ताटातला खाणाऱ्यांनी आम्हाला काय शिकिता, कोणाच्या ताटातला खाता म्हणून, घेऊ नका म्हणून. ज्याला दुसऱ्याच्या ताटात जाऊन खायची सवय लागली त्याने असल्या बाता नाही मारायच्या उंटावर उभा राहून. बंजारा समाजाचं आरक्षण खायचं आणि बंजारा समाजाच्या लेकराला उसं तोडायची वेळ आणली, फाशी घ्यायची वेळ आणली. हा स्वतः सगळं लाटून घेतलं. नरडीचा घोट घेतला ना त्या बंजारा समाजाच्या. त्यांनी प्रेमापोटी 5% आरक्षणातलं 2.5% आरक्षण यांना दिलं. यांनी पुरत 5ची 5% वर पडून खाल्लं त्यांचं. छगन भुजबळ माळ्याचा नेता नाही, ओबीसीचा नाही. तो फक्त त्याची लाभार्थी टोळी आणि तेवढाच आहे. बाकीच्या बिचाऱ्या माळ्यांनी काही केलं नाही, बाकीच्या धनगर बांधवांनी काही केलं नाही. यांचे थोडे लाभार्थी टोळी आणि हे एवढेच फक्त. याच्यात माळी जातीचा काही दोष नाही, याच्यात धनगर जातीचा नाही, कोणाचाच नाही. हे स्वतःच्या जातीचे नेते नाहीत, ओबीसीचे पण नाहीत. हे त्या जातीतल्या लाभार्थी टोळीचे जातीचे नेते. हे ओबीसीचे नेते नाही आपण त्याला मान्य करूयात, किंवा मुंडे असतील, मुंडेंसंदर्भात तुम्ही म्हणताय. पण मग मराठा समाजातला पण एक वर्ग असा आहे जो आपल्याला मराठा समाजाचा नेता म्हणवतो, मात्र तो फक्त एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित आहे का? तो सर्व मराठा समाजाला नेतृत्व करत नाही का? मराठा समाजाचा जो नेता आहे सध्या, जो निवडून येतो, तो राजकारण करतो, तो आम्ही कुठं म्हणतो मराठे आरक्षण देऊ नका? आम्ही कधी समर्थन करतो? आम्ही कधी मोर्चे काढतो ओबीसीला आरक्षण देऊ नका म्हणून? आम्ही जातीवादी नाहीच ना, त्याच्यामुळे हे आमच्याकडं बोट दाखवूच शकत नाहीत ना. खून करणाऱ्यासाठी, खून केल्यावर आरोपीसाठी मोर्चे काढणारे आम्ही नाहीत ना. मराठ्याला आरक्षण ओबीसीला आरक्षण देऊ नका असं म्हणून मोर्चे काढणारे आम्ही नाहीत ना. बोट दाखवा, जागा नाही मराठीकडं. अस्सल आहेत ना, स्वच्छ पाण्यासारखे आहेत, निर्मळ. तुमच्यासारखे असे बुजबुज आळ्या आहेत काय गोवातल्या? कोणाच्या लेकराला आरक्षण द्यायचं असलं देऊ नका, कोणाला द्यायचं असलं की देऊ नका, आम्हाला द्या, सारथीला दिलं तर आम्हाला द्या, असं हे मग शेपूट धरून चालणारे आम्ही नाहीत ना. आम्ही मुंबईला निघाले की निघालेच मुंबईला.